राम राम शेतकरी बंधूंनो, माझे नाव राहुल चौगन। स्वागत आहे माझ्या YouTube चॅनल मध्ये। आपण आलेलो आज डाळिंबाच्या त्या सीरीज मध्ये। आपण जी सीरीज चालू केली होती त्यामध्ये आपण पहिला व्हिडिओ बनवला की जी मादी कळी ड्रॉप होते। आपण बघू शकता या प्लॉट मध्ये सुद्धा आपल्याला जी मादी कळी किंवा नर कळी जी पहिल्या 25व्या दिवशी जो स्ट्रोक निघाला होता तो पूर्णपणे ड्रॉपिंग झालेला आहे। या समस्येवरतीच आपण नंतर एक व्हिडिओ बनवला की आपल्या बागेत जर मधमाशी येत नसेल तर त्यासाठी आपण कोणकोणत्या उपाययोजना करायला हव्या। त्यानंतर आता हा व्हिडिओ आपला नेमॅटोड बद्दल असेल। आपण या बागेत ज्या बागेत सध्या उभे आहोत हा भाग युवराज सिंग राजपूत, गाव सोनप्पावाडी, तालुका सिल्लोड तसेच जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचा भगवा या जातीचा 1225 झाडांचा हा बाग आहे। या बागेत आपण जरा मेजरली बघितलं तर सध्या आपल्याला खाली ड्रॉपिंग पण तेवढीच फळ झालेली दिसत आहे, फुलं, आणि वरती झाडावर सुद्धा आपल्याला जी फुलांची संख्या आहे ती भरपूर दिसते। पण मधमाशीचा प्रादुर्भाव आपल्याला सगळ्यात जास्त प्लॉटमध्ये दिसतोय। कारण की यावेळेस मधमाशी का आपल्या प्लॉटमध्ये आली नाही? कारण की दरवेळेस आपल्या प्लॉटमध्ये मधमाशी येत असते, पण अचानक वातावरणात होणारे बदल म्हणजे जे सडन चेंजेस आपल्या इन्व्हायरमेंटमध्ये होता त्यामुळे आपल्या बागेत मधमाशी ही येत नाही। कारण की ज्यावेळेस ऊन हे पूर्णपणे पडत असतं त्यानंतर आपल्याला जी मधमाशी असते ती बागेत येत असते। काही शेतकरी बांधव पेट्या आणून या बागेत सेट करत असतात, पण थंडी पडल्या कारणानं त्या पेटीतली मधमाशी सुद्धा आपल्या पेटीच्या बाहेर येत नाही। त्यामुळे आपण बागेत कोणकोणत्या उपाययोजना या मधमाशीसाठी करायला हव्या मी मागच्या व्हिडिओमध्ये बोललोच होतो। आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवतोय की हे नेमॅटोडच्या गाठी झालेल्या आहे पूर्णपणे। आपण जे ड्रॉपिंग बघताय काही ड्रॉपिंग ही कॅल्शियम नायट्रेट, बोरॉन किंवा अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे सुद्धा होते। यामुळे ह्या ज्या गाठी नेमॅटोडच्या झालेल्या आहे या अन्नद्रव्याचा पूर्णपणे जी उपलब्धता झाडाला होते ती पूर्णपणे स्टॉप करत असतात। या माळीसारख्या गाठी पूर्णपणे आपल्या बागेत झालेल्या असून जेव्हा आपण पांढऱ्या मुळीची आवश्यकता आपल्याला केव्हा असते? जेव्हा आपल्या प्लॉटमध्ये 30 ते 40% सेटिंग ही झालेली असते। जेव्हा आपल्याला मादी कळीचे रूपांतर हे सेटिंगमध्ये करायचे असते त्यावेळेस आपल्याला पांढऱ्या मुळीची आवश्यकता असते। कारण की आपल्या झाडाच्या दोन ह्या वाढी असतात, एक शाकीय वाढ आणि एक लैंगिक वाढ। जेव्हा आपण पांढरी मुळी ॲक्टिव्ह करतो त्यावेळेस आपल्या झाडाची लैंगिक वाढ ही आपण सुरू करत असतो। कारण की जर आपण झाडाला सुरुवातीला जर पांढरी मुळी वाढवली तर आपले झाड शूट हे जास्त मारत असतं, त्यामुळे आपण सुरुवातीला पांढरी मुळी ही वाढवत नाही। नंतर आपण पांढरी मुळी वाढवून जे अन्नद्रव्याची उपलब्धता आहे ती वरतून म्हणा किंवा खालून म्हणा ड्रिपच्या साहाय्याने वरतून आपण आता सध्याच्या परिस्थितीत कौसा मॅक्स याचा स्प्रे घेऊ शकतो व खालून अवेना न्यूट्रीमिक्स या मायक्रोन्यूट्रियंटचा आपण खालून स्लरी बनवून सुद्धा आपल्या प्लॉटला देऊ शकतो। म्हणजे ती न्यूट्रियंटची कमतरता आहे ती भरून निघेल। व तसेच आपल्याला PSB KMB म्हणजे महिंद्रा कंपनीचे मोको फोसाईल झिंक्यालो याची एकरी 2-2 लिटर याप्रमाणे स्लरी सुद्धा आपल्या बागेत सोडायची आहे। कारण की यामुळे होते काय की जे आपल्या बागेत पडलेले न्यूट्रियंट आहे याचे झाडाला पूर्णपणे अपटेक होण्यासाठी मदत ही होत असते। त्यामुळे शेतकरी बांधवांनी पांढऱ्या मुळीला जर का नेमॅटोड आला असेल तर इनिशियल फेजला आपण वेलम प्राईम या घटकाचा वापर करू शकतो। पण वेलम प्राईम हे प्रिव्हेंटिव्हमध्ये आपल्या प्लॉटमध्ये काम करत असतं। पण ज्यावेळेस आपल्या प्लॉटमध्ये 70 ते 80% आपल्याला गाठी दिसतात तर आपण रेस्टिंग पिरियडमध्ये या गाठींवरती काम करत असतो। त्यामध्ये आपण रोटर किंवा मोगड्याच्या साहाय्याने 70 ते 80% मुळी या रेस्टिंग पिरियडमध्ये तोडत असतो। पण काही शेतकरी बांधवांनी रेस्टिंग पिरियडमध्ये काम न केल्यामुळे आपल्याला नेमॅटोडचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव दिसतोय। कारण की अचानक जो 26 तारखेला पाऊस झाला हा भाग सुद्धा तानावर सोडलेला असताना 26 तारखेचाच याला पहिला म्हणजे जे पाणी म्हणतो आपण ते पहिलं पाणी 26 तारखेचंच गेलेलं आहे। यामुळे आपल्याला रेस्टिंग पिरियडमध्ये जे कामं करायची ती झाली नाही। यामुळे आपल्याला नेमॅटोडचा फारसा प्रादुर्भाव आपल्या प्लॉटमध्ये दिसतोय। नेमॅटोडसाठी आपण कार्बोफ्युरॉन म्हणजे फ्युरी 5 लिटर भिजू घालून त्याचं द्रावण आपण सोडू शकतो। व तसेच मार्शल FMC कंपनीचं मार्शल म्हणजे कार्बोसल्फन या घटकाचा सुद्धा आपण नेमॅटोड फोडण्यासाठी वापर हा करू शकतो। किंवा नंतर आपण बॅक्टेरियातून म्हणलं तर बॅसिलस नावाचा जो बॅक्टेरिया आहे ह्यो आपल्या म्हणजे ज्या नेमॅटोडवरती सुद्धा चांगल्या प्रभावी काम करत असतो। तसेच ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनस या सुद्धा हानिकारक बुरशींना मारून फ्युजेरियम म्हणा यासारख्या ज्या हानिकारक बुरशी यांचा खात्मा हा ट्रायकोडर्मा बॅसिलस या करत असतात। योग्य त्या टायमाला योग्य ते फवारणी डाळिंब या पिकात घेणे आवश्यक असते। आता आपली जर का मादी कळी ड्रॉप झालेली असेल तर आपल्याला यारा मिला कंपनीचे जे बर्ड बिल्डर नावाचे प्रोडक्ट आहे याचा वापर करून आपल्याला जी नवीन मादी कळी ही काढावी लागेल। आणि नंतर वातावरण क्लिअर झाल्यामुळे आता मधमाशी आपल्या प्लॉटमध्ये 100% ही यायला सुरुवात होईल आणि चांगली सेटिंग ही आपल्याला आंब्या बहारामध्ये बघायला भेटेल। आपण योग्य ते कामं रेस्टिंग बहारमध्ये केली तर नंतर आपल्याला जास्त फजिती होत नाही। इथपर्यंत आला असाल तर व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद, आभारी।